स्पर्धा परीक्षेमध्ये सूट कमिशन अति महत्वाचा मानला जाणारा भाग सूट कमिशन. पहा, जाणून घेऊया आपण काही प्राथमिक संकल्पना. छापील किंमत, विक्रीच्या वस्तूवर जी किंमत छापलेली असते तिला म्हणतात छापील किंमत. पहा, सूट कशाला म्हणतात? विक्रेता वस्तूच्या छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो त्याला, त्या रकमेला सूट असे म्हणतात. सूट देण्याचा दर नेहमी शेकडेवारीमध्ये सांगितला जातो, टक्केवारीत तो काढला जातो. काही सूत्रे पाहूया. सूट बरोबर छापील किमतीमधून विक्री किंमत वजा केली जाते. छापील किंमत वजा विक्री किंमत. शेकडा सूट जर दिली असेल आणि सूट काढायची असेल तर सूट बरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट. कमिशन म्हणजे काय? वस्तू विकून देणाऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला त्या सेवेबद्दल जो मोबदला दिला जातो त्याला कमिशन असं म्हणतात. कमिशन एजंट कोणाला म्हणतात? त्याला दलाल असे म्हणतात. कमिशन घेणारी एखादी व्यक्ती किंवा संस्था त्यांना कमिशन एजंट किंवा दलाल म्हणतात. हे आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया. एका टेबलाची छापील किंमत 7,500 रुपये आहे. आपण उदाहरणात दिलेल्या बाबी अगोदर लिहूया. छापील किंमत दिली आपल्याला 7,500 रुपये. दुकानदार त्या छापील किमतीवर 12% सूट देतो. सूट दिलेली आहे टक्केवारीमध्ये 12%. तर ते टेबल गिरायकास किती रुपयांस मिळेल? गिरायकाला तो टेबल किती रुपयाला मिळेल? पहा, म्हणजे याचा अर्थ असा होतो की तो टेबल गिरायकाला किती रुपयाला मिळेल ती किंमत म्हणजेच दुकानदाराची विक्री किंमत असेल. म्हणजे आपल्याला काढायची या व्यवहारातील विक्री किंमत. तर चला, आपल्याला काय दिले? छापील किंमत दिली आणि शेकडा सूट दिलेली. त्याच्या आधारे आपल्याला मिळणार आहे सूट. आणि एकदा का सूट मिळाली आपल्याकडे छापील किंमत आहे, विक्री किंमत सहज मिळू शकते. तर चला आधी आपण सूट काढून घेऊया. सूट बरोबर छापील किंमत आहे 7,500, शेकडा सूट 12%, 12/100, 2 2 0 कॅन्सल झाले. 75 गुणिले 12 उत्तर येईल 900 रुपये. तर ही झाली सूट. आता आपण विक्री किंमत काढू शकतो. आणि म्हणून विक्री किंमत बरोबर काय आहे? छापील किंमत. छापील किमतीमधून सूट वजा करा, आपल्याला मिळून जाईल विक्री किंमत. पहा, छापील किंमत आहे 7,500, त्यातून वजा करा सूट. सूट आली आपली 900 रुपये. उत्तर येईल 6,600 रुपये. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. चला पुढचं एक्झाम्पल पाहूया. पहा, दुसरं एक्झाम्पल. एका वस्तूची छापील किंमत 1,850 रुपये आहे. दुकानदाराने ती मनोजला 1,702 रुपयांस विकली. तर मनोजला शेकडा किती सूट मिळाली? अगोदर आपण दिलेल्या बाबी लिहूया. छापील किंमत दिलेली आहे आपल्याला. छापील किंमत आहे 1,850 रुपये. त्याच्यानंतर मनोजला ती 1,702 रुपयांना मिळाली, म्हणजे कमी किमतीला मिळाली. याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी सूट मिळालेली आहे. आधी आपण सूट काढून घेऊया. सूट म्हणजेच काय की छापील किंमत मधून ही जी विक्री किंमत आहे, मनोजला या किमतीला वस्तू मिळाली म्हणजेच दुकानदाराची ती विक्री किंमत आहे. छापील किंमत वजा विक्री किंमत. आता छापील किंमत 1,850 रुपये, त्यातून 1,702 वजा केले आपण, तर पहा उत्तर येईल 148 रुपये. म्हणजे सूट मिळाली आपल्याला 148 रुपये. आधी आपण सूट काढून घेतली. आता सूट मिळाली, आपल्याला शेवटी विचारले शेकडा सूट किती मिळाली. शेकडा सूट आपण काढू शकतो. पहा, ही जी सूट आहे ही छापील किमतीवरची असते. ह्या छापील किमतीवर ही सूट मिळाली 148 रुपये. मग शेकडा सूट म्हणजे काय? तर 100 रुपयावर किती सूट? हे काम फार सोपं आहे. शेकडा सूट बरोबर, पहा छापील किंमत किती? 1,850 रुपये. किंवा आधी आपण सूत्र पण लिहू शकतो. छापील किंमत वरती घ्या सूट आणि त्याला 100 ने गुणा करा. आपल्याला शेकडा काढायचा आहे. 148 रुपये सूट आलेली आहे. छापील किंमत आहे 1,850 रुपये गुणिले 100. हा 1 1 0 कॅन्सल होईल. 5 ने भाग देऊया. 5 2 10, 5 3 15, 3 उरले, 5 7 35. पहा या ठिकाणी आता 3 चोक 120, 7 चोक 28, म्हणजे 37 चोक 148 चा भाग जाईल. 4 2 8. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल आपलं. अशा प्रकारे आपण शेकडा सूट काढू शकतो. हा दुसरा टाईप पाहिला आपण. तिसरा प्रकार, छापील किमतीवर 15% सूट देऊन
एका दुकानदाराने एक मोबाईल संच 10,200 रुपयांसह विकला तर त्या मोबाईल संचाची छापील किंमत किती? अगोदर आपण दिलेल्या बाबी लिहूया. 15% सूट दिलेली आहे. अगोदर आपण सूटचा विचार करूया. सूट बरोबर 15%, म्हणजे आपली शेकडा सूट दिलेली आहे. बरोबर, शेकडा सूट. एका दुकानदाराने एक मोबाईल संच 10,200 रुपयांना विकला, म्हणजे विक्री किंमत आहे दुकानदाराची 10,200 रुपये. या दोन बाबी आपल्याला दिल्यात. तर त्या मोबाईल संचाची छापील किंमत किती आपल्याला विचारली. छापील किंमत मागच्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला छापील किंमत दिलेली होती. आता आपल्याला छापील किंमत विचारलेली आहे. काय हरकत नाही, चला छापील किंमत काढूया. आपण काय करणार आहे लक्षात घ्या. आपल्याला जी काही शेकडा सूट दिलेली आहे या शेकडा सूटचा आपण वापर करणार आहोत छापील किमतीपर्यंत पोहोचण्यासाठी. शेकडा सूट दिलेली आपल्याला 15%. याचा अर्थ काय होतो की छापील किंमत, एखाद्या वस्तूची छापील किंमत जर 100 रुपये असेल तर त्या वस्तूची विक्री किंमत असेल 100 वजा 15 85 रुपये. छापील किंमत 100 असेल तर वस्तूची विक्री किंमत किती होईल? 85 होईल. 15 रुपये सूट मिळाली. शेकडा 15 सूट ही 100 रुपयावर 15 रुपये, म्हणजे छापील किंमत 100 तर विक्री किंमत 85. मग आपल्याकडे या एक्झाम्पल मध्ये विक्री किंमत आहे 10,200. इथे लिहा 10,200. तर अशा सिच्युएशनला छापील किंमत किती असेल? एकदम इझी आहे, सोडू शकतो आपण. पहा 3 घटक आहेत आपल्याकडे, चौथा काढायचा एक्स म्हणून आपण सोडू शकतो. पहा, किंवा ही मांडणी तुम्ही अशी करू शकता. छापील किंमत 100 रुपये, त्यावेळेला विक्री किंमत 85. बरोबर, विक्री किंमत आपल्याकडे 10,200. हा विक्री किमतीचा सेक्शन आहे 10,200. अशा वेळेला छापील किंमत किती? खाली एक्स मानू शकतो. एक्सच्या अपोजिटला किती आहेत? 85. इथं सुद्धा जर आपण एक्स मानला तर एक्सच्या अपोजिटला किती येतात? 85 येतात. म्हणजे 85 ने काय करायचे? भाग द्यायचा आहे. खाली खाली लिहायचे 85. या दोन किमतीवरती लिहा 10,200 गुणिले 100. बरोबर, आता आपण भाग देऊया. हा पहा 17 5 85, 17 सक 102 म्हणजे 600 आले. आता 100 भागिले 5, 5 ने 100 ला भाग दिला तर 20 उत्तर येईल. आता इथे 600 आहेत, 600 गुणिले 20 किंवा 6 दुने 12, 1 2 3 3 0 आहे तसे ठेवून द्या. म्हणजे एक्स ची किंमत आली 12,000. एक्स म्हणजेच कोण, कशासाठी मानलाय आपण? छापील किमतीसाठी. छापील किंमत मिळाली आपल्याला 12,000. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल.